सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं साईबाबा उत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत शिर्डीमधून साईंच्या पादुकांचं आगमन झालं। विविध धार्मिक उपक्रमांनी उत्सवाची सांगता करण्यात आली। चक्रेश्वरवाडीमध्ये साई भक्त साताप्पा कृष्णा नरके यांच्या पुढाकारानं साईबाबा उत्सव 21 वर्षांपासून साजरा करण्यात येतोय। यंदा 5 मे पासून दररोज कलश पूजन, काकड आरती, गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, धूप आरती, भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम झाले। बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत शिर्डीमधून आणलेल्या पादुकांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाविकांनी फुगडी आणि मानवी रिंगण घालत वातावरण भक्तिमय करून सोडलं। यावेळी साईबाबांचा देखावा सादर करण्यात आला। यामध्ये साईबाबांची वेशभूषा उत्तम नवले वडणगेकर यांनी साकारली, तर म्हाळसापतीची वेशभूषा संभाजी डोंगळे यांनी, तसंच शंकर लाड, किरण माळी, ऋतुजा शिर्के आणि गीता नरके यांनी विविध वेशभूषा केल्या होत्या। महाप्रसाद आणि संगीत भजनानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्सवादरम्यान भेट दिली।